नमस्कार. मी शिवाजी विठ्ठलराव कांबळे, माजी खासदार धाराशिव, आपल्यापुढं या लोकसभेच्या निमित्तानं आपलं मनोगत मांडित आहे. मी 1996 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहिलो. वास्तविक पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याविषयी काय चौकशी केली काय मला माहीत नाही, किंवा सर्वे केला मला एक माहीत नाही, पण त्यांनी मला उमेदवारी दिली. वास्तविक पाहता या त्या इलेक्शनच्या अगोदर मी साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नव्हतो. मला कसल्याही प्रकारचा अनुभव नव्हता. पण बाळासाहेबांनी एकदा जबाबदारी टाकली की ती कष्ट करून लोकांमध्ये फिरून उन्हातानात रात्री बेरात्री प्रचार करून मी पूर्ण केली आणि मी निवडून आलो. वास्तविक याच्या अगोदर देश स्वतंत्र झाल्यापासून या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसशिवाय इतर पक्षाचा कुठलाही उमेदवार निवडून आलेला नव्हता. ती काँग्रेसची मोनापल्ली 1996 साली मी मोडली आणि तिथून पुढं पुन्हा मी 99 साली मी निवडून आलो. आणि तिथून पुढं या धाराशिव मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येणं हे परंपरेनं नित्याची बाब झाली. एक डॉक्टर पद्मश्री पाटलाचा अपवाद सोडला तर इतर कुठल्याही पक्षाचा खासदार इथं निवडून आला नाही. आता खासदार निवडून नाही आल्या म्हणल्यानंतर आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत अटीतटीचा सामना आहे. मध्यंतरी बीजेपीच्या कोणीतरी नेत्यानं म्हटलं होतं की धाराशिवमध्ये गेल्या वेळेस ओमराजे निवडून आले तर तो मोदी साहेबाचा काळ होता, मोदी साहेबाच्या हवेमुळे ते निवडून आले. मला सांगायचंय की 1996 सालापासून परवाच्या इलेक्शन पर्यंत, मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदरपर्यंत इथं मोदीचा प्रभाव नव्हता. त्यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावानं प्रेरित होऊन लोक शिवसेनेला मतं द्यायची. मी त्या 99च्या इलेक्शन नंतर माझ्या वैयक्तिक कारणामुळं शिवसेना सोडली आणि त्याच्यानंतर मी काँग्रेसमध्ये जॉईन झालो आणि कळंब विधानसभेची आमदारकीची निवडणूक लढविली. 700 मतानं पराभूत झालो. आणि त्याच्यानंतर काही काळ गेल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना कुठली आहे, कारण मी पहिल्यापासून हिंदुत्ववादी विचाराचा आहे, म्हणून हिंदुत्ववादी संघटनेकडे आपण कुठंतरी आपलं स्थान निर्माण करावं अशा पद्धतीनं मी भाजपकडे पाहिलं. भाजप थोडा शिस्तबद्ध पक्ष आहे अशा प्रकारची भावना मला झाली. त्यामुळं मी भाजपमध्ये प्रवेश केला. मी 2014 साली भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2024 साल आहे, म्हणजे 10 वर्ष मी भाजपमध्ये काढले. मी शिवसेनेचा माजी खासदार 2 वेळेचा आहे म्हणल्यानंतर मला प्रवेश दिल्याबरोबर त्यांनी प्रदेश उपाध्यक्षपद मला दिलं आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग माझ्याकडं भाजपच्या प्रचारासाठी दिला. आणि
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला आम्ही प्रत्येक वेळेस जायचं आणि प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला बसलं म्हणल्यानंतर जे विषय व्हायचे त्यावेळेच्या विषयात थोडीशी माझ्या मनाची आणि तिथल्या वातावरणाची चलबिचल झाली. त्यावेळेस 14 साली मोदी पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान झाल्यानंतर भाजपमध्ये एक वातावरण वेगळं निर्माण झालं. पण मला प्रत्येक मीटिंगमध्ये असं दिसायचं की तिथं संघ आणि संघाशी निगडीत अशा प्रकारचे कार्यकर्ते किंवा त्या जातीचे कार्यकर्ते, ह्या कार्यकर्त्यांना थोडं प्राधान्य जास्त दिलं जायचं आणि बाकी मराठा समाज असो, ओबीसी असो किंवा माझ्यासारखा दलित असो, याला प्राधान्य कमी प्रमाणात दिलं जायचं. मग मला ते थोडंसं खटकल्यासारखं व्हायचं. मग कुठलाही मुद्दा आला की मी थोडंसं त्याला विचारण्याचा प्रयत्न करायचा. पण जे मार्गदर्शन करणारे लोक आहेत, ते मार्गदर्शन करणारे लोक खालच्या कार्यकारिणीच्या सदस्याचं कुठलंही मत घेत नव्हते. मग त्यावेळेस मोदीची मन की बात चालू होती आणि मन की बात चालू असल्यानंतर जसं मोदी मन की बात मध्ये बोलताना बाकी सगळ्यांनी ऐकून घ्यायचं आणि फक्त मोदींनी बोलत राहायचं, तशी सिस्टीम आमच्या कार्यकारिणीमध्ये सुरू झाली. मग मी कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये बोललो की मोदी साहेबांच्या मन की बात आपण ऐकतोय, पण सर्वसामान्य माणूस जो आहे, गोर गरीब दलित किसान पुन्हा शेतकरी, ह्यांच्या मनची बात मोदी कधी ऐकतील? कारण मोदी कधी पत्रकार परिषद घेत नव्हते. त्याच्यामुळं लोकांच्या मनात नेमकं मोदीबद्दल काय, भाजपमध्ये बद्दल काय, संघाबद्दल काय, हे कधी दिसून आलं नाही. आणि त्यावेळेस म्हणजे संघाच्या संलग्न असणाऱ्या लोकांबद्दल किंवा जातीबद्दल जी चर्चा व्हायची, ती चर्चा वेगळ्या स्वरूपात व्हायची आणि इतर जाती ज्या आहेत, मराठा असू दे, ओबीसी असू दे किंवा एससी एसटी असू दे किंवा मुस्लिम समाज असू दे, ह्यांच्याकडं ह्यांच्याविषयी बोलताना थोडंसं मत मला विचलित वाटायचं. म्हणून काय म्हटलं की बाबा, तुम्ही दलिताविषयीचा विषय असू द्या, मुस्लिम समाजाचा विषय असू द्या किंवा मराठा समाजाचा विषय असू द्या, त्या विषयाला म्हणजे एखादा कायदा करताना संसदेत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या पर्टिक्युलर समाजाचा विचार तुम्ही विचारात घ्यावा. त्या समाजाच्या काही प्रतिष्ठित लोकांना तुम्ही मिटिंगला बोलवावं आणि भाजपची आणि त्या समाजाची, चाहे दलिताचा प्रश्न असू दे, मुस्लिमाचा प्रश्न असू दे किंवा ओबीसीचा प्रश्न असू दे, कुठलाही प्रश्न असू दे, त्यांच्यातल्या प्रतिष्ठित काही किंवा अभ्यासू लोकांना बोलवून घ्यावं आणि त्या लोकांना बोलवून त्यांच्याशी अगोदर चर्चा करावी आणि चर्चा करून तुम्हाला जे कायदे करायचे तो तुम्ही करा, त्याच्याबद्दल नो डाऊट. पण कमीत कमी त्या कायद्याच्या बाबतीत त्यांचं मत काय हे तरी जाणून घ्यावं, अशा प्रकारची भूमिका मी मांडली. मग अशा प्रकारची मी भूमिका मांडायला लागल्यानंतर त्यांच्यातल्या काही लोकांना ते पटलं नाही. त्यावेळेस दानवे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि मी ज्यावेळेस हे बोललो त्यावेळेस त्या सगळ्या लोकांना खटकलो असं मला वाटायला लागलं आणि मला त्यांनी दलित माणूस म्हणून पहिला झटका दिला. त्यांनी माझा कार्यकाळ उपाध्यक्षपदाचा 3 वर्षाचा पूर्ण व्हायच्या अगोदरच 1 वर्ष बाकी असताना मला त्या पदावरून काढून टाकलं आणि फक्त कार्यकारी मंडळावर ठेवलं. तरी सुद्धा मी महिन्याला मीटिंग करायचो, माझं काम व्यवस्थित करायचो
पण पण त्यामुळे माझं विचार त्यांना पटेना, त्यांचा विचार मला पडेना. पण एकंदरीत त्यावेळेपासून सुद्धा भाजपची नीतीच अशी होती की फोडाफोडी कशी करायची, दोन समाजामधलं वितुष्ट वाढवून दोन समाजामध्ये दोन गट कसे पाडायचे, म्हणजे फोडा आणि जोडा ही प्रवृत्ती त्यावेळेपासून भाजपमध्ये मला असलेली दिसली. मीटिंगमध्ये जातीवादी पक्ष असल्याचं मला थोडं 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 त्यावेळेस जाणवायला लागलं. आणि तिथं संघाचा अजेंडा प्रकर्षानं राबविला जातोय अशा प्रकारची भावना मला झाली. महत्वाची पदे देताना वगैरे संघाच्या निगडीत असणारी लोक आहेत किंवा समजा काही भ्रष्टाचारी मार्गाने त्यांच्याकडे जात असतील त्यांना म्हणा, हे पदाधिकारी म्हणून पद देणं किंवा शासनामधील काही पद देणं असे प्रकार चालू झाले. आणि आणि मला एक जाणवलं की तिथं आर एस एसचा पगडा अत्यंत प्रभावीपणे त्या कमिटीवर आहे आणि त्या प्रदेशच्या सगळ्या कार्यकारिणीवर आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला काय काय कायदा राबविणार आहेत किंवा काय त्याची पुढची स्टेप घेणार आहेत हे कधीही कळायचं नाही. पण सुरुवातीला फक्त आम्हाला अंदाज यायचा की काहीतरी नवीन कायदा होण्याच्या दृष्टीनं किंवा नवीन वाटचाल होण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या म्हणा किंवा दिल्लीच्या राजकारणामध्ये आणि संघानं निर्माण केलेली परिस्थिती खाली चर्चेला यायची. तर आर एस एसचे संघाचे असे 3-4 सर्कल असलेले मला जाणवले. पहिलं सर्कल फक्त संघाच्या लोकांमध्ये चर्चा व्हायची की देशाला कुठल्या धर्तीवर पुढे न्यायचं, देशामध्ये कशा प्रकारचं राजकारण राबवायचं आणि ते राबवण्यासाठी आपण काय करायचं हे फक्त संघाच्या आतल्या गोट्यामध्ये शिजायचं. त्याच्यानंतर सेकंड सर्कल असायचं ते भाजपची प्रशासकीय कामकाजातली काही महत्वाची माणसं आणि संघाची माणसं हे मिळून ते पुढचं धोरण ठरवायचे. आणि त्याच्यानंतर ते धोरण ठरल्यानंतर मग तिसऱ्या सर्कलला काही ठराविक बाहेरचे व्हीआयपी त्यात घ्यायचे आणि असं करून तो कार्यक्रम सगळा ठरायचा आणि खाली कार्यकर्त्याकडं राबवण्यासाठी तो द्यायचा. अशा प्रकारची प्रक्रिया तिथं निर्माण व्हायची. आता जातीमध्ये सुद्धा संलग्न जातीचं महत्व दिवसेंदिवस वाढायला लागलं, पदाधिकारी वाढायला लागले आणि शक्यतो त्यांच्या संलग्न असणाऱ्या उमेदवाराला अशा निवडून येणाऱ्या पदाकडे जास्त घालायचं नाही. त्यांना राज्यसभेसारखी किंवा विधान परिषदेसारखी अशी जी नेमणूक करणारी पद आहेत अशी पद्धत त्यांना दे. बाकीच्यांना मात्र निवडणुकीला उभा करायचं. मग तो भले पडला किंवा निवडून आला हा प्रश्न वेगळा आहे. आता त्या आर एस एसचा अजेंडा राबवताना हिंदुत्व हा शब्द आपल्याला माहीतच आहे आणि हिंदुस्थानात राहतो तो हिंदू अशी माझी त्यामधली व्याख्या करण्याची मनोकामना आहे. तर मला तिथं असताना जाणवलं की हिंदुत्व म्हणतो आपण आणि हिंदुत्वावर हिंदुस्थानमध्ये आपण राज्य करायचं अशा प्रकारची भावना भाजपमध्ये आहे. पण हिंदुत्वामध्ये सुद्धा भाजपच्या हिंदुत्वामध्ये संघाच्या हिंदुत्वामध्ये मला 2 भाग असल्याचे दिसले. एक हिंदुत्व हे प्रकर्षानं आर एस एसचं हिंदुत्व
संघाचं हिंदुत्व, जे कट्टरतावादी संघाची लोक, त्यांचं हिंदुत्व, मग त्याला संलग्न असणारे लोक म्हणजे काय ठराविक जातीचेच लोक असायचे. बाकीच्या मराठा समाज म्हणा किंवा ओबीसी समाज म्हणा, साळी माळी कोष्टी वगैरे इतर समाजाचे लोक, दलित लोक वगैरे, हे त्या एक नंबरच्या हिंदुत्वामध्ये नसायचे. आणि मग पुढं आपण काय म्हणतो प्रचलित मध्ये, अमुक 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 नाव सांगतो आणि हिंदू माग धर्म लावतो आणि पुढे जात लिहितो. हिंदू मराठा, हिंदू ब्राह्मण, हिंदू माळी, हिंदू, असं हिंदू म्हणून लिहितो. पण इतर समाजाच्या बाबतीत हिंदू शब्द मागा असल्यामुळं आणि पुढं इतर जातीचा शब्द असल्यामुळं हिंदू ह्या व्याख्येमध्ये दुय्यम दुय्यम स्थळ निर्माण झालं. आणि भाजप लोकांना भासवताना मात्र आम्ही हिंदुस्थानमध्ये हिंदूचं राज्य निर्माण करतोय अशा प्रकारची भावना लोकांमध्ये निर्माण करायची. हिंदुत्व 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 हा शब्द सारखा सारखा ही करायचा. पण आपल्या इतर समाजाच्या माणसांना हिंदुत्व संघाचं काय आणि हिंदुत्व आपलं काय ह्याच्या बाबतीतलं कसल्याही प्रकारचं ज्ञान नसल्यामुळं किंवा त्यांनी इतर बाबतीत कसल्याही प्रकारचं सिरियसनेस न घेतल्यामुळं हिंदुत्व शब्दाला हा मराठी माणसानं जास्त महत्व दिलं नाही, ओबीसी माणसानं महत्व दिलं नाही किंवा दलित माणसानं महत्व दिलं नाही, सगळ्यांनी महत्व दिलं नाही. आणि त्या हिंदुत्वाच्या नावानं आता राम मंदिर बांधलं. राम मंदिराला 300 का 400 कोटी रुपये खर्च आला. आणि हे राम मंदिर सरकारनं खर्च केला नाही, लोकांच्या वर्गणीतून बांधलं. पण लोकांच्या वर्गणीतून जरी बांधलं तरी त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग आला. आता कुठल्याही गावामध्ये एखादं मंदिर बांधतो आपण, मारुतीचं म्हणा, विठ्ठल रुक्मिणीचं म्हणा, त्याच्यामध्ये सर्व समाजाची पट्टी करून फंड जमा करून मंदिर बांधतो. आणि मंदिर बांधल्यानंतर जिथं मूर्ती बसवायची तर मूर्ती बसवायच्या टायमाला अरे रे कुणाला तरी देवबाप्पाला बोलवा, म्हणजे संस्कृत श्लोक बोलणारा कुणीतरी माणूस बोलवा. मग देवबाप्पाला बोलवलं जातं. देवबाप्पानं विधिवत त्या मूर्तीमध्ये, दगडाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यात देव पण आलं जातंय. आणि तिथून पुढं त्या देवबाप्पाचा उदरनिर्वाह त्या मंदिराच्या पैशावर सुरू होतो. अशाच प्रकारची पद्धत राम मंदिराला सुद्धा लागू होते. राम मंदिरामध्ये आता ज्यांच्या भावना आहेत, 18 पगड जातीच्या हिंदू माणसाच्या भावना राम मंदिरामध्ये आहेत. राम हे सर्वश्रेष्ठ आहेतच, रामाच्या बाबतीत दुमत नाही. रामानं दुष्ट प्रवृत्तीचा नाश केलेला आहे. पण मला काय म्हणायचं, रामाच्या नावावर मत मागू नये या प्रवृत्तीचा माणूस मी आहे. आता दुसरं असं, राम मंदिरामध्ये दररोज 1000 करोड दक्षिणा जमा होते. म्हणजे लोकांच्या निधीवर बांधलेल्या 400-500 कोटी रुपयाच्या मंदिरामध्ये 1000 कोटीची दक्षिणा निर्माण होते. तर 1000 कोटीची दक्षिणा जी निर्माण होते त्याचं पुढं काय होतं, त्याचा हिशोब कोणाकडे आहे? त्याचा ट्रस्ट केला असेल तर ट्रस्टवर कोण आहे? ट्रस्टवर तिथले पुजारी असणार. आणि पुजाऱ्याचा ट्रस्ट म्हणल्यानंतर त्या पुजाऱ्यांनी त्या ट्रस्टमध्ये मिळणाऱ्या पैशाचा उपयोग कसा केलाय, कुणाला दिलाय, याचं कुणालाही माहिती नाही. आणि त्या ट्रस्टमधून बीजेपीला 100% पैसे मिळत असावे म्हणून बीजेपी हिंदू लोकांची भावना म्हणून नवीन मंदिर निर्माण करते, त्याचे कार्यक्षेत्र करते. जसं काशी विश्वनाथला केलं, त्याही मंदिराला भरपूर निधी उपलब्ध होतो होता. आणि अशा पद्धतीनं कार्यक्षेत्र निर्माण केलं, हे चांगली गोष्ट आहे. लोकांना त्याच्या भावना
प्रकट करण्याच्यासाठी त्यांनी स्थळ निर्माण केलं, मंदिर निर्माण केलं, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर त्या माध्यमातून येणारे जे पैसे आहेत, त्या माध्यमातून येणारा निधी आहे, त्याचा अपव्यय होत असावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. आता हुकुमशाही या इलेक्शनचं माध्यम जर असेल, तर सध्याच्या इलेक्शनचं माध्यम हे हुकुमशाही आणि संविधान. आता हुकुमशाहीच्या बाबतीमध्ये आपण बघतो, आमच्याकडे जर तुम्ही कुणीही माणूस नाही आला तर आम्ही त्याच्याविरुद्ध ॲक्शन घेणार. त्याच्यामागं मनी लॉन्ड्रिंग ईडीची चौकशी लावणार, सीबीआयची लावणार, इन्कम टॅक्सची लावणार. वाटल्यास श्रीमंत माणूसाला तर घरावर जप्ती आणणार, त्याचे पैसे प्रॉपर्टी वगैरे सगळे जप्त करणार. आणि ही सगळी रुपया 2 रुपये 10 रुपये 20 रुपये अशी करून राजकीय माणसानं जी कमाई केलेली असते, ती कमाई जर एकदम जाते म्हणल्यानंतर तो राजकीय माणूस हँडिकॅप होतो आणि ऑटोमॅटिक तो त्यांना सरण जातो. आता मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये भाषण केलं की महाराष्ट्र में 70,000 करोड़ का घोटाला हुआ है, शिखर बैंक में घोटाला हुआ है. वो घोटाला जो जिसने किया है वो जेल में चक्की पीसेंगे, चक्की पीसेंगे, अशा प्रकारचं वाक्य पंतप्रधानांनी उच्चारल्यानंतर ज्याच्या संदर्भात हे वाक्य आहे, तो माणूस घाबरणार हे निश्चित. त्याला नक्की समजणार की मी जेलमध्ये जाणार. त्या माणूस पैसा अडका जातो नाही जातो ह्याच्यापेक्षा सुद्धा जेलमध्ये जाणं, आपली अप्रतिष्ठा होणं, या गोष्टीला जास्त भेटतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची मराठा समाजाची, काँग्रेसमधली, राष्ट्रवादीमधली आणि इतर पक्षातली मंडळी त्यांनी आपल्याकडे वळून घेतली. पण त्यांनी ही आता नांदेडमध्ये अशोक चव्हाणाचं उदाहरण आहे. 5-6 कारखाने आहेत, वडिलांच्या पासूनची प्रॉपर्टी आहे. एवढी सगळी प्रॉपर्टी जाते म्हणल्यानंतर त्यांनी 2 मिनिटात लगेच सरेंडर झाले, होकार दिला. आणि एवढंच केलं की ते माजी मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांना राज्यसभेवर पटकन त्यांनी निवडून घेतलं. म्हणजे मला काहीतरी पद दिलं म्हणून मी गेलो. तर अशा अशा पद्धतीनं हुकुमशाहीचा उपयोग करून सर्वसामान्य माणसातली जी आपल्याला पाहिजे ती माणसं निवडून घ्यायची. आता नवीनच काल परवा मला वाटतं पंढरपूरचं एक उदाहरण झालंय. पंढरपूरच्या पवार साहेबाच्या एका कार्यकर्त्याला अशीच भीती टाकली, गोडाऊन सील केलं आणि दुसऱ्या दिवशी तो सरेंडर झाला. तर अशा प्रकारची हुकुमशाही आत्ता चाललेली आहे. ह्या हुकुमशाहीचं परिवर्तन फडणवीस साहेबांनी सरळ सांगितलं, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करतो. म्हणजे ही बार्गेनिंग झाली. अशा प्रकारची हुकुमशाही जर आत्ता सुरू झाली तर ह्याच्यानंतर 400 ते पार ही परिस्थिती झाल्यानंतर या देशाचं काय होणार आहे हे मला तर कळत नाही. पण ह्या बाबीवर सर्वसामान्य माणसानं, सुशिक्षित बेकारीतल्या पोरांनी, शेतकऱ्यांनी, मराठ्यांनी, ओबीसीनी सगळ्यांनी प्रकर्षानं विचार केला पाहिजे. तो विचार केला तरच हे इलेक्शन मार्गी लागलं असं मी म्हणू शकेन. आता भाजपचा अजेंडा म्हणजे शहरी भागाचा विकास जास्त करणे. आता बुलेट ट्रेन मुंबईमधली, पुन्हा रस्ते गुळगुळीत करणे, समुद्र मार्गाचे रस्ते करणे आणि ओव्हरब्रिज करणे वगैरे, किंवा मुंबई ते दिल्ली समृद्धी मार्ग, मुंबई ते नागपूर मार्ग, म्हणजे ही श्रीमंताची जी काय साधनं आहेत ती साधनं व्यवस्थित जाता यावी, येता यावी, त्यांना प्रवास करता यावा. मग श्रीमंतीकडं जास्त कल आहे मोदी साहेबाचा. आणि ग्रामीण एरियातले रस्ते म्हणलं, एखाद्या गावामध्ये पायाभूत सुविधा, पाणी प्यायला नसतं, रस्ता चांगला नसतो, शिक्षणाची सोय नसती, आरोग्याची सोय नसती आणि
शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी पांदणचे रस्ते असतात, त्यांना शेतात जाता येत नाही, बैलगाडी येता येत नाही. अशा गोष्टीकडे मोदी साहेबांनी लक्ष दिलेलं नाही. ते म्हणतात आमचा मतदार हा ओबीसी आहे. आता ओबीसीचे साळी माळी गोष्टी, लोहार चांभार सुतार अशा लोकांसाठी तरी त्यांनी किती योजना राबवलेत हे जर डिटेलमध्ये गेलं आणि लोकांना जर विचारलं तर लोक म्हणतात आमच्यासाठी एक योजना आली नाही. तर अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपला इकडला शेतकरी त्या बुलेट ट्रेनमध्ये बसण्यासाठी कधी जाणार आहे आणि बुलेट ट्रेनचा उपयोग त्याला कसा होणार आहे याचा काय अंदाजच नाही. म्हणून मला काय म्हणायचंय, शेतकऱ्याच्या बाबतीत आणि मराठा समाजाच्या बाबतीत त्यांनी पर्पजली दुर्लक्ष केलंय आणि मराठा समाजाच्या बाबतीत तर जास्तीत जास्त भांडणं लावणे. एका गावामध्ये 2 मराठे तुल्यबळ उभा करायचे, त्यांची भांडणं लावायची. आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये कितीतरी मराठा मंत्री आहेत, कितीतरी मराठा आमदार आहेत, कितीतरी मराठा खासदार आहेत. पण या संघाच्या किंवा बीजेपीच्या प्रेशरमुळं यातला एक सुद्धा मराठा आमदार, खासदार, मंत्री कुणी आरक्षणच्या बाजूनं बोलू शकणार नाही. म्हणजे संघाचा मराठा समाजावर किंवा ओबीसी समाजावर किंवा इतर समाजावर किती मोठा प्रकर्षानं प्रभाव आहे किंवा भीती आहे असं म्हणायला बी काय हरकत नाही. त्याच्यामुळं आता मराठ्यामध्ये कोल्हापूरला शाहू महाराजांना उमेदवारी दिली काँग्रेसनं, तर तिथं मुद्दा म्हणून मोदींनी दुसरा शाहू महाराज दिला. मला वाटतं दुसरा विरोधकाचा उमेदवार सुद्धा मराठा समाजाचाच आहे तिथं. म्हणजे शाहू विरुद्ध शाहू अशा प्रकारची लढत त्यांनी तिथं केली. म्हणजे हे दोघं बी छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज, त्या दोघांच्या अंगात ते रक्त आहे. पण त्या रक्तामध्ये भांडणं लावायची आणि मग आपलं राज्य कसं व्यवस्थित चालेल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. मला वाटतं ही चाललंय ते पर्पजली चाललंय, मुद्दाम चाललंय आणि मराठा समाजानं ह्याच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. ह्याच्यापेक्षा येणाऱ्या विधानसभामध्ये मराठ्यामधली भांडणं अजून परत वाढणार आहेत. तर मराठा समाजाने एकमेकाला ह्या गोष्टीमध्ये सांभाळून घेणं आवश्यक आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे सोयाबीन कापूस याला भाव शेतकऱ्याकडे असताना असतो, ते व्यापाऱ्याकडे गेले की भाव वाढतो, ते मधलं कमिशन वगैरे कोण सरकार खातं का कोण खातं ह्याचाही काय अंदाज नाही. आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी म्हणून बाकीच्या पक्षातल्या लोकांना अटक केली जाते, जप्ती केली असते, सगळ्या गोष्टी येतात. पण इलेक्ट्रॉल बॉन्ड जे काढलेत मोदी साहेबांनी संसदेमध्ये त्याला मंजुरी घेतली. ते इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे काय? इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे सुद्धा एक मनी लॉन्ड्रिंग आहे. मी तर धाडसानं असं म्हणू शकेन, कारण कुणाचा पैसा येतो ते माहीत नाही. तो पैसा बॉन्डमध्ये गुंतला जातो आणि तो कुणाकडे जातो हे माहीत नाही. म्हणजे आपापाचा माल गप्पापाला, ह्याचा पैसा गेलेला त्याच्याकडे कळत नाही, त्याचा पैसा गेला त्याच्याकडे कळत नाही. त्याच्यामुळं हा व्यवहार थोतांड आहे आणि ह्याच्यामधून 6,000 कोटी रुपये मला वाटतं बीजेपीला मिळालेले आहेत. आणि इतके मोठे लोक खरेदी करण्यासाठी, लोकाला आपल्यासं करण्यासाठी आता शिंदे साहेबाच्या आमदारांना 50-50 कोटी रुपये दिले म्हणल्यानंतर किती पैसा झाला. आणि हा पैसा जर सर्वसामान्य माणसाला फोडण्यासाठी वापरला जात असेल तर बीजेपी आपल्या देशाचं राजकारण चांगल्या रस्त्याला घेऊन चाललंय असं मला कधीही वाटणार नाही. म्हणून माझी विनंती आहे सर्वसामान्य मतदाराला की ह्या गोष्टीचा सगळा प्रकर्षाने विचार केला तर बीजेपी आपलं स्वतःचं संघाचं घोडं पुढं ढकलतंय आणि बाकीच्या समाजाला त्याचं काहीही सोयीसुतक नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. पहिलं छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये पेशवे शिवाजी महाराजाला मुजरा करायचे. आता त्याच शिवाजी महाराजाच्या वंशजाला
अमित शहाना भेटायसाठी दिल्लीमध्ये 3-3 तास थांबावं लागतंय. म्हणजे इथं उलटी गंगा व्हायला लागली. पेशवे हे उच्चपदस्थ झाले आणि शिवाजी महाराजांचे वंशज हे नीचपदस्थ झाले. म्हणजे ही परिस्थिती संघानं निर्माण केली, बीजेपीनं निर्माण केली. ही परिस्थिती जर अशीच चालत राहिली तर बाकीच्या सर्व जातीच्या बाबतीमध्ये संघ आणि बीजेपी हुकुमशाह होऊन बसेल आणि देशाचे सगळी सूत्र आपल्याकडे घेऊन बसेल. म्हणून सर्वसामान्य माणसाने आता ह्याच्यामध्ये विचार केला पाहिजे आणि आघाडीच्या उमेदवारालाच निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून बीजेपीला ह्या वाटेला संविधान कॅन्सल करणे किंवा हुकुमशाही या देशात आणणे अशा प्रकारच्या भानगडी करता येणार नाही. अशा प्रकारची विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या पुढे आलो आणि आपल्या पुढे माझं मनोगत व्यक्त केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.